त्यांच्या पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले असं वैभव नाईक म्हणतात। वैभव नाईकांनी नारायण राणेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, तर वैभव नाईक आमदार कसे झाले हेच कळत नाही असं निलेश राणे म्हणाले। तुम्ही देशाच्या नेव्हीवर संशय घेता असा सवाल देखील नितेश राणेंनी केलेला आहे। भ्रष्टाचार झालाय तर निवडणूक आयोगाला पुरावे द्या असंही आव्हान निलेश राणे यांनी नाईकांना केलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून जवळजवळ 5.5 कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या हे उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले। प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम असतो तो सेनाच खर्च करते, परंतु या ठिकाणी हे 5.5 कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणींच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत, सुशोभीकरण असून देत, ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत, किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहे त्याचंसुद्धा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत, आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे। मला खरोखरच कळत नाही हा माणूस आमदार कसा झाला। ज्यांची बिंडोक डोक्याची लोक जर आमदार झाली तर मग त्याच्यावरूनच तुम्हाला मतदारसंघाचा अंदाज लागला असेल। तो कार्यक्रम अख्खा जो हाताळला गेला तो नेव्हीने हाताळला। तुम्ही देशाच्या नेव्हीवर संशय घेताय, म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की नेव्हीने बीजेपीला पैसा दिला, हा आरोप आहे का त्यांचा? त्यांनी सांगावं की तुम्ही देशाच्या नेव्हीवर संशय घेताय आणि नेव्हीने बीजेपीला